4 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद भरती 2026 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर स्वयंपाकी या पदाकरिता 17 उमेदवारांची निवड यादी आणि 4 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स S3 यानुसार असणार आहे। तुम्ही पाहू शकता पगार तुम्हाला 16,600 ते 52,400 अशा प्रकारचं पगार असणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पदाचे नाव स्वयंपाकी, एकूण रिक्त पदे 8 अशा प्रकारची महत्त्वाची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज तुम्हाला या पत्त्यावर करायचा आहे। प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे। स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टद्वारेच अर्ज करायचा आहे। इतर कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही अर्ज कराल तर ते तुमचा अर्ज पात्र ठरणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्रता काय, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रता फक्त 4थी पास आहे। उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी। उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा। उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा। मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल। विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। म्हणजे जर तुमच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी अभ्यासक्रमाचं जे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक चांगल्या प्रकारे येतो आणि ते 4थी पास आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना या ठिकाणी त्यांनी प्राधान्य म्हटलं आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात होती विद्यार्थ्यांना। सविस्तर माहिती तुम्ही स्वतः पहा। ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्रामला चॅनलला जॉईन करायचं आहे। ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।